नमस्कार, अवंती फॅशन या चॅनलवर मी संगीता आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। योगपट्टी जोडताना क्रॉसपट्टी जी आहे, तर क्रॉसपट्टीचा हा जो भाग असतो म्हणजे ज्या ठिकाणी कर्व येतो तर तो भाग थोडासा नॉर्मली कट करून घेत जायचा दोन्ही बाजूचा। आणि उजवी आणि डावी बाजू सोप्या पद्धतीने वेगळी कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला दाखवते। क्रॉसपट्टी ठेवताना पहा, एक उजव्या बाजूची आणि एक डाव्या बाजूची या प्रकारे ठेवत जायची। आणि जोडताना तिच्या 2-3 पद्धती आहेत, त्या दोन्ही तिन्ही पद्धती आज मी तुम्हाला दाखवते। त्यामध्ये तुमचा कटोरीचा आकारही बिघडणार नाही आणि योगपट्टी तुमची अतिशय सुंदर आणि व्यवस्थितरित्या लावली जाते। बऱ्याचदा आपली कटोरी आणि योगपट्टी याचा डिस्टन्स हा वाढतो किंवा दोन्ही एकसारखं प्रमाणात दिसत नाही। तर आता हे जोडताना पहा, योगपट्टी आणि क्रॉसपट्टी एका लाईनमध्ये ठेवत जायचं, क्रॉसपट्टी थोडीशी नॉर्मली पुढे ठेवत जायची। आणि जो आकार आहे आपला कर्व, त्या कर्वाच्याच आकारामध्ये आपल्याला ती शिवायची देखील आहे। बऱ्याचदा आपण तो कर्व जो आहे तर तो कटिंग करताना घेतला जातो, पण शिवताना त्या मापामध्ये त्या साईजमध्ये त्याला शिवला जात नाही। आता कटोरीचा साईडचा जो भाग असतो म्हणजे जे मार्जिन आहे हे पहा, तर ते राऊंडमध्ये म्हणजे कटोरीच्या साईडलाच ठेवत जायचं, म्हणजे कटोरीचा आकार तुमचा छान राहतो आणि याला फिनिशिंग म्हणतात। तर फिनिशिंगमध्ये ह्या चुका होऊ द्यायच्या नाहीत। कटोरीचा टक्स अगोदर कट करून घेत जायचा पहा, आणि नंतरून कटोरी एक बाजूने शिवल्यानंतरून याला दुसऱ्या बाजूने असा रोल फोल्ड करून घेत जायचा आणि मग दुसरी साईड शिवून घेत जायची। व्हिडिओ जर असा बारकाईने जर पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की जोडण्याची पद्धत अतिशय सोपी आहे किंवा उजवी आणि डावी बाजू अतिशय सोप्या पद्धतीने होती। पण बऱ्याचदा घाईगडबडीमध्ये आपल्याकडनं त्या दोन्ही बाजू एकाच होतात। ते दोन्ही बाजू एकच होऊ द्यायची नाही, आपल्याला उजवी आणि डावी दोन्ही बाजू वेगळ्या करायच्या। हे मुद्दामून मी साधं ब्लाऊज घेतलेलं आहे, साध्या ब्लाऊजवर तुम्हाला व्यवस्थित दाखवता यावं म्हणून। आणि हे मी क्रॉसपट्टी तुम्हाला 2-3 प्रकारे जोडून दाखवते। तर मधला भाग जो आहे आपण जो रोल टाईप फोल्ड केलेला होता तर तो मी बाहेर काढून घेणार आहे व्यवस्थित। हे बघा, आता आपला कटोरीचा आकारही बिघडलेला नाही आहे। कटोरी आणि क्रॉसपट्टी दोन्ही एका लाईनमध्ये स्ट्रेटमध्ये आलेला आहे आणि कटोरीचा आणि हा क्रॉसपट्टीचा कर्व तोही बिलकुल बिघडलेला नाही आहे। तर आपण कटोरीचा तुमच्या लक्षात आला असेल, कटोरीचा मी थोडासा नॉर्मली कर्वच्या साईडने आकार कट केलेला होता आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला क्रॉसपट्टी जोडून दाखवलेली होती। हिला तुम्ही क्रॉसपट्टीही म्हणता किंवा कोणी योगपट्टीही म्हणतं। हे पहा, जोडताना कधीही लक्षात घ्यायचं आहे की योगपट्टी जी आहे म्हणजे क्रॉसपट्टी जी आहे तर ती आपल्या रेषेच्या किंवा शिवताना ती नॉर्मली कटोरीच्या थोडीशी पुढे ठेवत जायची, म्हणजे ती जोडल्यानंतरून सरळ झाल्यानंतरून ती मागे राहत नाही। बऱ्याचदा ती शिवल्यानंतरून बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की ती मागेच जाते, तर तिला जोडतानाच थोडंसं पुढे जोडत जायचं तुम्ही। आणि आता पहा, रोल करताना मी दोन्ही शिलाई आतमध्ये घेतल्यात। आता दोन्ही खालनं आणि वरच्या बाजूने व्यवस्थित दाखवते तुम्हाला मी। मधला जो भाग ज्याला आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे किंवा योगपट्टी जोडायची तो भाग मध्ये आहे आणि खाली आणि वर दोन्ही बाजूने आपण योगपट्टी म्हणजे क्रॉसपट्टीची पट्टी घेतलेली आहे। शिलाई देताना एकसारखी शिलाई द्यायची आणि शक्यतो डबल शिलाई देत जा, कारण ब्लाऊज घातल्यानंतरून सर्वात भार जो आहे किंवा सर्वात स्ट्रेचेबल किंवा ॲडजस्ट होणारा भाग जो आहे तर तो कमरगडीचा असतो। त्यामध्ये बऱ्याचदा क्रॉसपट्टीच्या शिलाई जर कमी दिलेल्या असेल तर ते उसवण्याचे चान्सेस जास्त राहतात, म्हणून डबल शिलाई देत जा तुम्ही। शिवताना आता दुसरी शिलाई मी बाहेरच्या बाजूने देऊन घेतलेली आहे। आता मधला रोल केलेला भाग जो आहे तर तो मी बाहेर काढून घेणार आहे। पहा, कटोरी आणि क्रॉसपट्टी आपली किती व्यवस्थित आणि एका लाईनमध्ये जोडल्या गेली आणि कटोरीचा आकारही बदललेला नाही आहे। टक्स पण खूप छान आलेला आहे आपला। हे पहा, आता उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही दिसायला सारख्या दिसतात, दोन्ही शिलाई आतमधूनच जातात, पण दोन्ही मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जोडून दाखवलेले आहे। आणि हा कटोरीचा आकार जो असतो मार्जिन तर ते आतल्या बाजूने ठेवत जायचं। कटोरीचा टक्स दिल्यानंतरून टक्स आहे आतला कट करून टाकत जायचा, पहा या पद्धतीने। आता तुम्हाला मी जर क्रॉसपट्टी तुमची जर जॉईंटमध्ये जर आलेली असेल किंवा जॉईंटमध्ये बऱ्याचदा एकत्र बसत नाही तर आपल्याला जॉईंटमध्ये काढावं लागते, तर ती काढल्यावर कशा पद्धतीने ती जोडायची तेही तुम्हाला दाखवते। हे पाहता, उजवी बाजू आणि डावी बाजू या पद्धतीने दोन्ही वेगळ्या करून घेत जायच्या, किंवा जर तुमच्या दोन्ही क्रॉसपट्ट्या एकसारख्या असतील तर तिला उजवी आणि डावी बाजू या प्रमाणामध्ये ठेवायची आणि एकावर एक ठेवून या पद्धतीने जोडून घेत जायची।
जोडताना अगदी 2 लाईन जोडल्या जाईल इतकंच जोडत जायचं, अर्धा इंच शिवणी टाकायचं नाही. हे पहा, आता याला आपण ओपन करून घेतलं. ओपन केल्यानंतरून पहा, जी बाजू तुमच्या आतल्या साईडने जाणार आहे, लक्षात घ्यायचं आहे, कटोरीला तुम्ही जेव्हा क्रॉसपट्टी जोडताल तर जी बाजू तुमच्या आतल्या बाजूने जाणार आहे त्यावर तुम्ही प्रेस टिप देणार आहात. आता ही पट्टी माझी साधारणतः पहा, मी आतल्या बाजूने त्याला प्रेस टिप दिलेली आहे. म्हणजे ही शिवल्यानंतरून पहा या पद्धतीने फोल्ड होईल. तुम्हाला दाखवते मी. हे पहा, या पद्धतीने फोल्ड होईल. ही माझी डावी बाजू तयार आहे. अशीच याच पद्धतीने तुम्ही उजवी बाजूही तयार करून घेत जायची आणि तीही तुम्ही जोडू शकता. आता बऱ्याचदा गोंधळ होतो तो आपला अस्तरचा ब्लाऊज जोडताना. हे पहा, आता उजवी बाजू डावी बाजू करून घेत जायची. उजव्या बाजूवर अस्तर ठेवत जायचं आणि डाव्या बाजूवर हे अस्तर ठेवायचं. दोन्ही वेगवेगळ्या सेपरेट अगोदर करून घेत जायच्या. आता ही जोडायची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच जणांचं हे अगोदर कोणी शिवून घेतं त्यामुळेही ते एका बाजूच्या होतात. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवते. तुम्ही जर आता उजवी किंवा डावी बाजू जर करून घेतलेली असेल, एक कोणती तरी तुम्ही पहिले क्रॉसपट्टीची आहे तर ती जोडून घेतली तरीही चालेल. आता यावर आपण प्रेस टिप देऊया. प्रेस टिप देताना ही अस्तरच्या साईडने द्यायची आपल्याला. दोन्हीपैकी एक कुठली तरी बाजू तयार करून घेत जायची आणि ती जोडून घेत जायची. राहते ती दुसरी बाजू, तर दुसरी बाजू ही कशा पद्धतीने जोडायची तेही तुम्हाला मी अतिशय सोप्या पद्धतीने दाखवते. शिलाई देताना शक्यतो एकसारखी शिलाई देत जायची. हे पहा, शिलाई देऊन झाली आहे. यानंतरून आपण प्रेस टिप देणार आहोत. प्रेस टिप ही आतल्या बाजूनेच म्हणजेच अस्तरवर जाणार आहे आपली. या पद्धतीने जर तुम्ही करून घेतलं तर अस्तरमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या 2 बाजू तयार होतात. पहा, हे पहा, आता उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित तयार आहेत. हे पहा, उजवी आणि डावी बाजू. आता ह्या जोडतानाही आणखीन एक पद्धत आहे. ही दोन्ही बाजू सेपरेट जर तुम्हाला करायचं तरीही तुमची जमलिंग होत असेल तर तुम्ही आणखीन एक पद्धत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आपण कटोरी जोडून घेतो. साईडच्या पार्टला कटोरी जोडून घ्यायची. आतला टक्स जो आहे तर तो कट करून घेत जायचा. हा टक्स कट केल्याच्या नंतरून म्हणजे उर्वरित मार्जिन आणि त्यानंतरून कटोरीला हा थोडासा नॉर्मली आकार देऊन घेत जायचा. कर्वचा आकार दिल्यानंतरून आपली जी योकपट्टी आहे म्हणजे जी क्रॉसपट्टी तर ती आपण जोडताना ती डायरेक्ट अगोदर कपड्यावर तुम्ही जोडून घ्या. मी दाखवते त्या पद्धतीने. अतिशय सोपी पद्धत आहे ही. तुमचं जर वारंवार तुम्ही ॲडजस्ट करू नये किंवा तुम्ही व्यवस्थित शिवूनही तुमच्याकडनं जमलिंग होत असेल तर तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजला जोडताना या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा की तुमची योकपट्टी क्रॉसपट्टी व्यवस्थित आली की नाही. हे पहा, आता हिला जोडून घेतलं. जोडून घेतल्यावर ती स्ट्रेट लाईन आतमध्ये आलेली. पहा, आपली कटोरी आणि योकपट्टी दोन्हीही स्ट्रेट लाईनमध्ये आलं आहे. आता यावर अस्तर ठेवलं आहे मी. अस्तरवर 2 लाईनची शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. नेहमी आपण देतो त्याचप्रमाणे. कधी क्रॉसपट्टी जोडताना जास्त शिवत नाही जायची. कमी प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा इंचाला थोडंसं 1-2 लाईन कमी शिवत जायचं. आता यावर मी प्रेस टिप देणार आहे. प्रेस टिप देताना आतलं मार्जिन जे आहे तर ते अस्तरच्या बाजूला ठेवत जायचं. म्हणजे प्रेस टिप तुमची सफाईदारपणे आणि व्यवस्थितरित्या दिल्या जाईल. हे पहा, आता अस्तरचा कपडा आपला साडीचा कपडा दोन्हीही क्रॉसपट्टी म्हणजेच कटोरीला आपल्या जोडून झाले. आता ही पट्टी जी आहे तर हे पहा, फोल्ड करून आपण पहिली शिलाई ज्या ठिकाणी जोडली होती त्याच ठिकाणी देऊन घेणार आहोत. ही अतिशय सोपी पद्धत आहे. बिलकुल यामध्ये कुणाचंही चुकणारही नाही आणि दोन्हीही बाजू आपल्या एकाच साईडच्या होणार नाहीत. अतिशय सोपी पद्धत आहे ही जोडायची. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आतला भाग आपण बाहेर काढून घेतलेला आहे. साधारणतः मी तुम्हाला 4 प्रकारच्या मी क्रॉसपट्ट्या कशा जोडायच्या त्या दाखवलेल्या आहेत. क्रॉसपट्टी म्हणजेच योकपट्टी. हे पहा, किती सोपी पद्धत आहे ही जोडायची आणि एकसारखं जोडलं गेलं आहे आपलं. कटोरी ही किती सुंदर आलेली आहे आणि टक्स पण अतिशय सुंदर आला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की मला सांगा.